स्वामी समर्थ हा अनुभव कृपया शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. स्वामी अनुभव भाग 79. गेल्या वर्षभरापासून श्रद्धा कुंभार ही मुलगी परीक्षेसाठी खूप मेहनत करत होती, पण अभ्यासात जरा कमजोरी होती. मन कसलं होतं, ग्रेड्स नेहमी सरळ जात नसतात. चिंताही वाढलेले होतं. परीक्षेच्या तयारीत रात्री जागून बसायची, डोळे थकलेले होतं. मी कसं पास होणार असा विचार मनात येत होता आणि तिथंच स्वामींचा फोटो समोर ठेवलेलं होतं. मी फक्त एवढंच केलेलं होतं, स्वामी समर्थ कृपा करा, मला मार्ग दाखवा, आता बघा काय घडतं ते. पहिल्या दिवशीपासून मी नामजप सुरू केलेलं होतं. रोज थोडा थोडा वेळ जप केलेलं होतं. अभ्यासाच्या प्रत्येक तासाला मन शांत ठेवलेलं होतं. पहिला माझं मन भरकटल्यागत वाटायचं होतं. स्वामींच्या आशीर्वादाला विश्वास ठेवलेलं होतं. अंगावर शहारे, मन ठाम. घरातील भाऊही मला मार्गदर्शन करत होते. धीर टिकवून मेहनत करत राहिलेलं होतं. प्रत्येक दिवस जप आणि मेहनत करत राहिलेलं होतं. स्वामींचा फोटो समोर मनात आशेचा एक किरण होतं. जे अशक्य वाटत होतं ते सर्व काही शक्य वाटू लागलेलं होतं. परीक्षेची वेळ आलेलं होतं. उत्तर लिहिताना अंगावर थोडी शहारे आलेलं होतं. मन माझं ठाम होतं. डोळ्यात विश्वास, स्वामींचा आशीर्वाद हाती हात धरल्यासारखं होतं. प्रत्येक प्रश्नावर शांतपणे लक्ष केंद्रित केलेलं होतं. अध्यापकही आश्चर्यचकित झालेलं होतं. संकटातच मनोबल संपलं. शब्द नाहीत, फक्त श्रद्धा आणि विश्वास हेच तर अनुभव त्यांना जीवनात मोठे धड दिलेलं होतं. आणि आज तो दिवस आला. 10वीचा रिझल्ट आज लागलेला होता. 10वी 2025 मध्ये 90% मला मार्क मिळालेलं होतं. आई वडिलांनी आनंदाने भरलेलं होतं. शिक्षक आणि सहकारी मित्र आश्चर्यचकित झालेलं होतं. श्रद्धा समजलेली होती. जेव्हा मन ठाम असले की श्री स्वामी समर्थ साथी देतात. त्यावेळी घडतो तो मिरॅकल घडतो. हा अनुभव तुमच्या मनाला भेटला असेल. ज्यांच्या घरात परीक्षा, अडचण, चिंता चालू आहे, धीर ठेवा, कारण माझंही आता झालेलं आहे. अशाच खऱ्या अनुभवासाठी प्रेमाने पॅटर्न वेगळ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामी कृपेचा अनुभव आणखी लोकांपर्यंत पोहोचवा हीच माझी विनंती आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.